श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम स शीर्षः विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण, पुराण म्हणजे इतिहास, पूर्वीचा इतिहास कसा घडला याला पुराण म्हणतात। पुराण म्हणजे पूर्वीचं जे काय घडलंय त्याचं वर्णन केलेलं आहे। हे पुराण म्हणजे एका दिवसात तयार झालेले नाहीत। जग निर्माण झाल्यापासून आतापर्यंतचा जो इतिहास लिहिला जातो ते पुराण म्हणजे इतिहास। म्हणजे पूर्वी समजा राम होते, त्याच्यानंतर त्यांचं वंशावळ, नंतर कृष्ण आले त्यांचे वंशावळ, हे सारखं सतत लिहिलं जातं, याला म्हणायचं पुराण। आणि त्याच्यातून मग आपला ही देवनिर्मिती कशी झाली काय ही सगळी माहिती मिळते। कोण कोण राजे कसे होऊन गेले, त्यांचा इतिहास काय आहे ते आपण पाहतो। तर या ठिकाणी आज आपण थोडक्यात म्हणजे दक्ष प्रजापती मार्फत मैथुनी सृष्टीचा प्रादुर्भाव, दक्ष कन्यांच्या वंश परंपरा तथा ऋषी वंश परंपरा याच्यामध्ये सांगितलेले आहे ते आपण पाहणार आहोत। म्हणजे आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे, याचा आपला ऋषी आला का, कोणकोणते ऋषी कुठे आले हे सगळं समजणार। आपली वंश याचं आहे काय कळलं। ऋषी म्हणाले हे सुज्जे म्हणजे व्यासांचे शिष्य। आता आपण देवता, दानव, गंधर्व, उर्गो आणि राक्षस उत्पत्तीचा इतिहास उत्तम रामाने वर्णन करून सांगा। तेव्हा सुज्य म्हणाले पूर्व पुरुषांची सृष्टी संकल्पापासून दर्शनापासून तथा स्पर्शापासून सांगितली जाते। पूर्व पुरुषांची सृष्टी संकल्पापासून दर्शनापासून
वर्षापासून सांगितले जाते. म्हणजे याच्या सृष्टीची पवित्र रचना आहे ना, तेव्हा पुरुषापासून पुरुष तयार व्हायचे. संकल्पापासून संकल्प म्हणजे मुद्दा असा याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा की आता ज्याप्रमाणे सृष्टी आहे अशी नव्हती. संकल्प सृष्टी. संकल्प म्हणजे कसं, हे देवा मला पुत्रप्राप्ती होऊ दे, मुलं होऊ दे, येऊ दे. ते मुलं पाण्यातून इकडून तिकडून अशी सृष्टी तयार व्हायची आणि ते भेटायचे. दानव, राक्षस, उरक म्हणजे सर्प किंवा इतर प्रजा, ही सृष्टीचे 5 याच्यामध्ये भाग सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये हरिवंश पुराणामध्ये सृष्टीबद्दल सांगितलेलं आहे की ब्रह्मा, भगवान आदी नारायण यांच्या श्वासापासून वेद प्रगट झाले. ऋग्वेद, अथर्ववेद, ऋषी, देवता, छंद आणि स्वर ते ब्रह्मदेवाने आपल्या बुद्धीत साठवून ठेवले. आणि मग ब्रह्मदेव जेव्हा सृष्टी मग करायला लागले तेव्हा त्यांनी एक विशेष प्रकारची सृष्टी तयार केली, जीवसृष्टी तयार केली. ऋषी म्हणजे छंद आणि स्वर. आता उदाहरणार्थ आपल्याला शेंगदाणा पाहिजे, तर शेंगदाणा डायरेक्ट असं आपल्याला मिळणार नाही. त्या शेंगदाण्याचे शेंगाचं टर्प तयार होणार आणि त्याच्यामध्ये मग शेंगदाणा तयार होणार. हा महत्त्वाचा मुद्दा इथे. जे छंद आणि स्वर या दोघांचं कवच तयार झालं आणि त्याच्यामध्ये मग मगच तयार होऊन शेंगदाणा झाला. त्याप्रमाणे आधी कवच तयार झाली. गाचे छंद, षडजा स्वर, उष्णिक छंद, वृषभ स्वर, अनुष्टुप छंद, गांधार स्वर, ब्रती छंद, मानदंता स्वर, पंक्ती छंद, पंचम स्वर, त्रिष्टुप छंद, दैव स्वर, जगती छंद, निशास, असे 7 स्वर. अशा 7 स्वराचे प्रत्येकाचे 8 प्रकार, म्हणजे 8 सरी 56 प्रकार झाले. आणि पुन्हा यांच्या अशा दृष्टीने ह्या सृष्टीची विभागणी केली. शून्यापासून म्हणजे आकाश तत्वापासून शून्यापासून हातीपर्यंत जगती छंद निश्वास स्वरापासून हातीसारखे मोठे भव्य प्राणी निर्माण झाले. मानव प्राणी, देव प्राणी, तर गणपती छंद, गाचे छंद, षडजा स्वर, ब्रह्मदेव उष्णिक छंद, वृषभ स्वर, अनुष्टुप गांधार स्वर, विष्णू प्रचंड मानव स्वर, शंकर भगवान, पंचपंच इंद्रदेव, त्रिदव्य दत्तात्रय, त्रिजगत छंद, विराट रूप. अशा दृष्टीने सगळ्या स्वर पद्धतीचे जगसृष्टी प्रथम संकल्पापासून निर्माण. संकल्प म्हणजे जशी आता सृष्टी निर्माण होते व स्त्री पुरुषापासून, अशी सृष्टी पूर्वी नव्हती. याच्या आधी, मग आता याच्या आधी म्हणजे किती आधी, तर मत्स्यावतरणाच्या आधी जी सृष्टी होती सत्यवृत्त राजाच्या काळामध्ये, ती संकल्प सृष्टी होती. नंतर महाप्रलय झाला, त्याच्यामध्ये नावे सगळे बसले, कृतू, पुरुष, जाती, अंगिरवशी, मरीची आणि सत्यवृत्त राजा प्रत्येक जोड्या घेऊन बसले. आणि मग ते जेव्हा ते प्रलय संपला तेव्हा मग नवीन सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प सुरू आहे. म्हणजे जगाच्या आरंभी सगळी सृष्टी जी आहे संकल्प सृष्टी होती, म्हणजे मैथून सृष्टी नव्हती. आता दक्ष प्रजापतीपासून काय झालं, पृथ्वीचे पुत्र दक्षापासून स्त्री पुरुषापासून संयोगापासून सृष्टी उत्पन्न झाली. जेव्हा देवता ऋषी पन्नग सृजन
मग दक्ष राजापासून ही सृष्टी निर्माण झाली. नाराजी उत्पन्न झाले. त्यावेळी हर्यास्व नामवाला दक्ष पुत्राने म्हटले, वर आणि खाली पृथ्वीचं प्रमाण मानून आणि आपलं विशेष रूपाने सृष्टी केली पाहिजे. हे मुनी श्रेष्ठ हो, त्यांचे वचन ऐकून सवी दिशामध्ये चालले गेले. ते आज तर पुन्हा इथं आले नाहीत. म्हणजे दक्ष प्रजापत्याला जे पहिले पुत्र झाले ते पुत्र ब्रह्मज्ञानी झाले संकल्पाने. ते गेले, ते परत आले नाहीत. हर्यास्व संज्ञक पुत्र नष्ट झाल्यावर प्रजापती प्रभू दक्षने सुतीपासून पुन्हा 1000 पुत्रांना उत्पन्न केले. पहिले हर्यास्व नावाचे पुत्र झाले, ते गेले, ते आलेच नाहीत. मग पुन्हा त्याने आपल्या मंडळीपासून सुतीपासून हे विप्रो जेव्हा सबळ नामावाले पुत्र सृष्टी करण्यासाठी एकत्रित झाले, तेव्हा नारायणाने सूर्याचे समान तेजवाले त्या आलेल्या पुत्राला मला सांगितले, पृथ्वीचा संपूर्ण विस्तार जाणून नारद मुनी पहिले हालता निघून गेला. तर दुसरी मुलं झाली 1000. तथा आपले भाव्यांचं वेळोवेळी तपासून बघा. आपण लोक विश्वरूपापासून सृष्टी करा. हे सर्व त्या मार्गापासून ते साप आपल्या भावासारखे गतीला प्रवृत्ती निघून गेले, थांबले नाहीत. त्यानंतर त्याचे नष्ट झाल्यावर प्रचेताचे पुत्र प्रजापती दक्षने वैरिणी नामक मायापासून 60 कन्या उत्पन्न केली. उन्होंने 10 कन्या धर्माला दिली, 13 कन्या कश्यपाला दिल्या, 27 कन्या चंद्राला दिल्या, 4 कन्या अरिष्टनेमीला दिल्या, 2 कन्या भृगु पुत्राला, 2 बुद्धिमान पुरुषासको आणि 2 कन्या अंगिरसला प्रदान केली. आता देवतांचे नाम तथा त्यांचे संतानाच्या विस्ताराने वर्णन करू, ऐका. आता या ठिकाणी
मरुवती वसु यामी लंबा भानु अरुंधती संकल्पा मुहूर्ता साध्या औन आणि परम सुंदरी विश्वा धर्माची पत्न्या झाल्या. हे ऋषी, आता मी त्यांचे पुत्रांचे सांगतो. विश्वासाने विश्वदेव झाले. साध्याला जन्म दिला. मरुत्वान झाले. वसुसे सभी वसु उत्पन्न झाले. भानुसे भानुगण तथा मूर्त से मूर्तगण उत्पन्न झाले. लंबापासून शेष नामवाले पुत्र झाले. भानुगण तथा मूर्तीपासून मूर्तगण उत्पन्न झाले. हे देवलोक आहेत. लंबापासून शेष नामवाले पुत्र झाले. यामीपासून नाग विथी उत्पन्न झाले. संकल्पापासून संकल्प नामक पुत्र उत्पन्न झाले. आता मी आप लोकांना वसूंची सृष्टी सांगतो. जो देवता ज्योतिष्मान तथा सभी दिशांमध्ये व्यापक आहेत, हे वसु आहेत. हे सभी प्राण्यांचे हित करणारे आहेत. आपण आप, ध्रुव, सोम, दर, अनल, पृथ्वी तथा प्रभास हे 8 वसु आहेत. अजिकपात, अर्भुग्नु, विरूपाक्ष, भैरव, हर, बहुरूप, सुरेश्वर, त्र्यंबक, सावित्री, जयंत, पिनाकी तथा अपराजित हे गणेश्वर 11 रुद्र आहेत. म्हणजे हे रुद्र 11. आता 33 कोटी देवांची गणित या ठिकाणी आपण पाहू कसं येते. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, 2 वासिनी कुमार, सगळे म्हणून 33 झाले. म्हणजे 33 संख्या झाली. कोटी म्हणजे प्रकार. मग त्यांचा जो वंश वाढला पुढं त्याला 33 कोटी संख्येपेक्षा जास्त झाला. अशा दृष्टीने हे 33 कोटी संख्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोण कोणला प्रसन्न होतं हे आपण पाहू शकतो. आता आपण समजा तुमचा रक्तडी ए बी आहे. मग तुम्हाला 8 वसु प्रसन्न देव. तुमचा रक्त ओ आहे, मग 2 अश्विनी कुमार तुम्हाला प्रसन्न. तुमचा रक्तडी ए म्हणजे तुम्हाला 11 रुद्र प्रसन्न. तुमचा रक्त बी आहे म्हणजे तुम्हाला 12 आदित्य प्रसन्न. ह्या सिद्धी प्रसन्न. म्हणजे या घटाबरोबर ह्या ओकराबरोबर आपल्याबरोबर हे देवलोक जे आहेत हे मानवाला प्रसन्न होणारे आहेत. त्याच्या जीवनात आलेले आहेत. ते नष्ट होत नाहीत. आकार उकार मकार अर्धमात्रामध्ये देवगण. अकारश ब्रह्मा, उकारश विष्णू, मकारश रुद्रा, अर्धमात्राशे प्रकाशनाद असं शिवमहापुराणामध्ये शंकर पार्वतीला सांगतात की हे देवलोकांची संख्या सगळ्या देवांची जगाची अशी आहे. तो हे बी रक्ताकडे ज्याचा असेल त्याला 8 वसु प्रसन्न. ज्याचा रक्तगट ओ असेल त्याला 2 अश्विनी कुमार प्रसन्न. ज्याचा रक्तगट ए असेल त्याला 11 रुद्र प्रसन्न. ज्याचा रक्तगट बी असेल त्याला 12 आदित्य प्रसन्न. म्हणजे रिद्धी सिद्धी सगळ्या शक्ती देवांची.
तसे हा गायच्या पुढे 33 कोटी देव, तसे प्रत्येक मानवाच्या 33 कोटी संख्यांची विभागणी इथं केलेली आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे तुमचा रक्तगट AB आहे. मग तुम्हाला 8 वस्तू प्रसन्न आहेत. मग तुम्ही आता समजा तुमचा गट AB आहे, तुम्ही ओची भक्ती करताय म्हणजे 2 अश्विनी ते तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत. किती पिढ्या गेल्या तरी प्रसन्न होणार नाही, कारण तुमच्या गटाला जमत नाही, मॅच होत नाहीत. आंब्यापासून आंबा तयार होतो, केळीपासून केळी तयार होते, बोरीपासून बोर तयार होतं, बोरला आंबा, म्हणजे ह्या ज्या गोष्टी दिल्या पारंपरिक. आता तुमचा रक्तगट AB आहे म्हणजे गणपती तुमचं स्वरूप आहे, मूळ आहे. आणि मग तुम्हाला 8 वस्तू म्हणजे अष्टविनायक प्रसन्न आहे. नंतर ओ रक्तगट 2 अश्विनी कोण, हे देवांचे वाईट आहेत, सगळं विद्यात पारंगत असणारे, 18 पुराणामध्ये ज्ञानी असणारे, ब्रह्मविद्या जाणणारे हे अश्विनी कुमार ओ गटाला प्रसन्न. नंतर हे रक्तगट ज्याचा असतं त्याला 11 रुद्र, म्हणजे भगवान शंकराचे 11 अंश अवतार आहेत ते प्रसन्न त्याला. 12 सूर्याच्या प्रकारे अंश अवतार आहे ते बी रक्ताला प्रसन्न. म्हणजे जन्मतच तुमच्या बरोबर हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून प्रत्येकाचा रक्तगट वेगळा आहे, एकमेकांना मिळत नाही. आता बघा, आता तुमचा रक्तगट O आहे आणि तुम्हाला AB रक्तगट द्यायचा आहे तर बसत नाही, कारण याच्यामध्ये 8 वस्तू आहेत. तुमच्या रक्तगटामध्ये 2 अश्विनी कुमार आहेत, या दोघांचं पटत नाही, म्हणजे एकमेकांना रक्तच किंवा एकमेकांच्या भावना जुळून घेत नाहीत. समजा रक्तगट तुमचा A आहे, त्याच्यामध्ये 11 रुद्र आहेत आणि AB रक्तगट तुमचा रक्त द्यायचं आहे तर ते AB रक्तगट येत नाही, कारण इथं 8 वस्तू आहेत, इथं 11 रुद्र आहेत, तेव्हा वस्तू 11 रुद्रांचं एकमेकांनी जमत नाही. रक्तगटाचा जमत नाही म्हणजे घटक शरीरामध्ये तसेच आहेत. AB रक्तामध्ये 8 वस्तूचे घटक, O रक्तामध्ये 2 अश्विनी कुमारांचे घटक. हे फॅक्टर नाही ओला, बरोबर. अश्विनी कुमार हे ब्रह्म तत्वज्ञान म्हणून फॅक्टर नाही. आणि या ठिकाणी 8 वस्तूमध्ये 2 फॅक्टर A आणि B, या 2 फॅक्टर AB रक्तगट. O मध्ये फॅक्टर नाही, A रक्तगट आहे, A फॅक्टर. या फॅक्टरला 11 रुद्र सहकार्य जन्मताच. मग समजा तुमचा AB रक्तगट आहे आणि तुम्हाला A रक्तगट आहे, तुम्हाला AB रक्तगट रक्त द्यायचं बसणार नाही. म्हणजे कुठलाही रक्तगट कोणाला दिला तरी चालत नाही, दाखवते तसं जमत नाही, कारण याच्यातले जे फॅक्टर आहेत ते एकमेकांना जुळवून घेत नाहीत. एकाची किडनी फेल झाली, त्याने त्याचा रक्तगट O, पण त्याला किडनी बसवली AB रक्तगटाची. आता त्याला त्रास होतोय, कारण ते जमून घेत नाहीत, कारण याचे जे फॅक्टर आहेत किंवा जे गुणधर्म आहेत ते एकमेकांना, हे जरी अवयव एकमेकांना जोडले तरी ते एकमेकांना सहकार्य करीत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. मग याच्याकरता इथं जी परिस्थिती आहे इथं गटाची, म्हणजे A रक्तगट 8 वस्तू म्हणजे अष्टविनायक ही शक्ती, अष्टविनायकाची त्याला पावर्स. O रक्तगटाला 2 अश्विनी कुमाराची पावर शक्ती, A रक्तगटाला 11 रुद्रांची पावर शक्ती आणि B रक्तगटाला 12 आदित्य म्हणजे सूर्यनारायणाची आदिशक्ती म्हणजे वृद्धिसिद्धी. ही सगळ्या 33 कोटी देवांची अशी विभागणी या आपल्याला शरीरामध्ये केलेली आहे. तेव्हा आपण त्या पद्धतीने साधना केली पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला वेदांत आहे, थोडक्यात वेदांत थोडा फरक करून सांगतोय म्हणून तुम्हाला पडतंय. हे देव लोकांनी निघाले म्हणून सांगितलं. कुठले देव कोणत्या प्रश्न कोणाला, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणते देव कोणत्या गटाला प्रसन्न आहेत. AB गणपती, अष्टविनायक 8 वसू, O विष्णू, 2 अश्विनी कुमार प्रसन्न, ये शिव, 11 रुद्र प्रसन्न, बी सूर्य, 12 आदित्य प्रसन्न. म्हणजे तुम्हाला जन्मताच ह्या रिद्धी सिद्धी तुमच्या बरोबर शक्ती आहेत.
फक्त त्याची बाजू जर तुम्ही व्यवस्थित पाळली नाही तर ते तुम्हाला प्रसन्न होऊ शकत नाहीत. कारण ए बी रक्तगट आहे, तुम्हाला ए बी रक्तगट द्यायचं. कारण इथं 8 वस्तू आहेत, इथं 12 आदित्य आहेत. आदित्य प्रकाशमय आहेत. 8 वस्तू हे विशेष गोष्टीचे आहेत. म्हणून एकमेकांना हे मिळून घेत नाहीत, म्हणून ती एकमेकांना रक्त सुद्धा या ठिकाणी चालत नाही. रक्त बनता येते अशा पद्धती. आपल्या शरीरात जे रक्त बनतं ते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आता तुमचं रक्तगट आहे. आता तुमच्या शरीरात रक्तगट ए बीचं रक्तगट म्हणजे 8 वस्तू म्हणजे अष्टविनायक तत्वाचं रक्तगट हे परमेश्वराच्या कृपेने तयार होते. रक्तगट तुमचा ओ आहे म्हणजे हा 2 अश्विनी कुमार विष्णू तत्वाचे 2 अश्विनी कुमार आहे, देवांचे वैद्य, सर्व विद्या पारंगत, 618 18 पुराण. तर यांना याच्यामध्ये हे फॅक्टर आहेत, हे शक्तीच आहे जन्मतात. हे रक्तगट आहे. ह्या रक्तगटाचे जे रक्त तयार होते ते 11 रुद्र जेव्हा एकत्र येतील तेव्हा हे रक्तगट तयार होतो. जेव्हा 12 आदित्याची शक्ती एकत्र येईल तेव्हा बी रक्तगट तयार होतो. त्याप्रमाणे पुन्हा सांगतो, ए बी रक्तगटामध्ये 8 वस्तू एकत्र येतील त्यांच्या शक्त्या तेव्हा ए बी रक्तगट तयार होतो. आणि ओ मध्ये 2 अश्विनी कुमार म्हणजे विष्णू तत्व शक्ती एकत्र येईल तेव्हा ओ रक्तगट तयार होतो. आणि 11 आदित्य 11 रुद्र जेव्हा एक संघटित होतील तेव्हा हे रक्तगट तयार होतो. आणि 12 आदित्य एकत्र येतील शक्त्या तेव्हा बी रक्तगट तयार होतो. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येते. ते आपलं संशोधन आहे. 8-8-60 सालापासून लाखो लोकांना फायदा होतो. तुम्ही त्यामुळे भक्ती करा. कारण तुमच्या शरीरामध्ये जन्मताच हे देव सांगितलं प्रवृत्ती म्हणून मुद्दाम सविस्तर सांगायचं काम चाललं. 8 वसू 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार 33 कोटी म्हणजे 33 कोटी देव जे आहे ते आपल्या प्रत्येक रक्तगटात किती आले तर तुमच्या रक्तगटात 8 कोटी आले. ए बी रक्तगट 8 कोटी देव आले. 8 वस्तू 8 कोटी आले. तुमच्या ओ रक्तगटामध्ये 2 कोटी आले. नंतर तुमच्या ए रक्तगट 11 कोटी आले. बी रक्तामध्ये 12 कोटी आले. सगळे 33 कोटी देव झाले. म्हणजे अशा विषयी विभागणी केलेली आहे. त्याप्रमाणे हे रक्तगट देवांच्या संकेतेप्रमाणे तयार होतात. मानव तयार करू शकत नाही, प्रयोगशाळेत तयार होत नाही. का? त्याची दैवी शक्ती आहे म्हणून प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. कृत्रिम रक्त तयार करता येत नाही. तुमचं रक्तगट ए बी आहे. याच्यामध्ये 8 वस्तू म्हणजे अष्टविनायक ताकद 8 वस्तू आहेत 8 कोटीचे. ते घटक तिथे एकत्र आल्यानंतर ए बी रक्तगट तयार होतो. 2 अश्विनी कुमार देवांचे वैद्य हे 2 घटक म्हणजे 2 कोटी घटक एकत्र आले की ओ रक्तगट तयार होतो. नंतर 11 रुद्र एकत्र आले तर ए रक्तगट तयार होतो. 12 आदित्य एकत्र आले म्हणजे ए रक्तगट बी रक्तगट तयार होतो सूर्यनारायण. अशा दृष्टीने सगळे दैवी शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे. जरी तुम्ही देव नाही मानला तरी तुमच्या शरीरामध्ये देव आहेच. आणि त्या दृष्टीने हे सगळं कार्य चालतं. तेव्हा मानव हा परमेश्वराचा अंश अवतार आहे. हे आपलं धर्मशास्त्र मासिकात लिहिलं आहे. तेव्हा प्रचार करा. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला दररोज आता हे सगळं मिळवण्याकरता ये बिवाने गणपती भक्ती करायची, उवाळणी विष्णूची, येवाळणी शंकराची, बिवाळणी सूर्यनारायणाची भक्ती करायची. म्हणजे सगळे घटक हे आपल्या रक्तगटामध्ये पोषक आहेत. आता टायफॉइड झाल्यानंतर त्याला दूध प्यायचं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दूध प्यायला की ते घटक बदलले, बिघडले, पुन्हा बिघडला, टायफॉइड आला. तसं या ठिकाणी तुम्ही समजा रक्तगट बदलून भक्ती करीत असताना तर तुमच्या जीवनातले प्रश्न सुटत नाही, सुटले पण नाहीत. कारण तुमच्याकडे जे पोषक देवस्थान आहे ते देव तुमच्या शरीरात पोषक आहेत.
त्यांची वाढ केल्यानंतर आपली प्रगती होणार आणि बाकी सपोर्ट आपला मदतनीस पाहुणे. आता ए रक्तगटाला पाहुणे कोण? ओ ए आणि बी. आता ए रक्तगट आहे तुमचा, मग तुम्हाला मदत कोण करणार? आतून रक्त, आता आतून कोण आहे तुम्हाला? 8 वर्ष. बाहेरून तुम्हाला मदत कोण करणार? 2 अश्विनी कुमार, 11 रुद्र, 12 आदित्य. म्हणजे 12, 23 आणि 2 25, म्हणजे 25 कोटी देव तुम्हाला बाहेरून मदत येबिला करणार. आता ओ रक्तगळे तर 2 अश्विनी कुमार आहे, म्हणजे 31 कोटी देव बाहेरून त्याला मदत करणार. कोणाला? ओ रक्तगडाला. मग त्या बी रक्त, ए रक्तगडे, मग रक्त म्हणजे किती? 11 आतून आहेत रुद्र, म्हणजे 23 म्हणजे 22 कोटी ज्या देवता आहेत बाहेरच्या, त्या ए रक्तगडाला मदत करणार, त्याला मदत करणार त्या व्यक्तीला. आता बी रक्तगड आहे तुमचा, 12 आदित्य आतून तुम्हाला सहकार्य करणारे रक्त बनवतात. मग 33 12 गेले, खाली किती राहिले? 13. म्हणजे 13 कोटी देव बाहेरून तुम्हाला मदत करणार. म्हणजे असं आपलं जीवन अतिशय अद्भुत आणि गंभीर आहे. ह्या महालिंग पुराणार्थ श्री रामलिंग पुराणाच्या अनुषंगाने आपलं हे स्पष्टीकरण सापडलेलं आहे. त्यामुळे आपण आता बोललोय. आता पुढे बघू काय आहे का बघू. जी देवता ज्योतिष्मान तथा सर्व दिशामध्ये व्यापक आहे, हे वसू आहेत. म्हणजे हे बी रक्तगडी देवता आहे, सर्व दिशाला व्यापक आहे, सर्व दिश प्रसाद. ते सर्व प्राणी मात्र हित करणारे आहेत. आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष तथा प्रभास हे सर्व 8 वस्तू आहेत. आज एक पाच विरूपाक्ष, भैरव, हर, हुरूप, परशुरेश्वर, त्र्यंबक, आयुष, जयंत, पिनाकी तथा अपरित हे गणेश्वर, 11 रुद्र आहेत. म्हणजे हे बी रक्ताला प्रश्न असणार, हे देवांची नाव आहेत. हे ऋषी हो, आता मी कश्यपाची पत्नींची उत्पन्न पुत्र तथा पौत्रांची सांगतो. आदिती, दिती, आरिष्टा, सुरमा, मुनी, सुरभी, विष्टा, तांब्रा, कुलमाना, इला, कद्रू, त्रिष्टाचा धनु हे कश्यपाच्या पत्नी होत्या. आता मी आप लोकांना त्यांच्या पुत्रांची माहिती सांगतो. चाक्षुष, मनवंतरात जो तुषित नामवाले देवता होते. वैवस्वत मनवंतरामध्ये 12 आदित्य म्हटले गेले आहेत. इंद्र, दाता, भग, त्वष्टा, मित्र, वरुण, आर्यमा, अस्मान, सविता, पुषा, अंशमान तथा विष्णू हे हजारो किरणवाले आदित्य आहेत. म्हणजे आता बी रक्तगटाची शक्ती ही देवता त्याच्यामध्ये आहेत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू अमृत स्वयंभू अमृत मंत्र कलकत्ता महाराज की जय, स्वयंभू महापंसरी माता की जय, ब्रह्मशास्त्री की जय, महासत्या अनुसया माता की जय, सरदेव देव साधु संतन की ऋषियों की जय। हरिओम तत्। ओम शांति शांति शांति। सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा। VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते। जगभर घरोघरी प्रचार करा। अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे। VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। हरिओम दत्त।